व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नागपूर विभागातील जो बोगस भरतीचा प्रकार पुढे आला त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. वरपासून तर खालपर्यंत सगळीकडे शिक्षण खात्यामध्ये याच विषयाची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारनं आता या घोटाळ्यासंदर्भात कठोर कारवाईचे आणि चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार काम सुद्धा सुरू आहे. पोलिसांची झाडाझडती सुरू आहे. शिक्षण विभागानं एक पथक नेमलेलं आहे, ते सुद्धा या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. परंतु दररोज नवनवीन खुलासे या माध्यमातून पुढे येत आहेत. आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं हा बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षकांना नेमण्याचा प्रकार झाला आहे. संस्था चालकाच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हा जो प्रकार झालेला आहे त्या संदर्भातील काल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला दिली. परंतु आज आम्ही सुद्धा एक नवीन खुलासा तुमच्यासाठी करतोय, कारण ॲडपोस्ट मराठीच्या हाती काही नवीन दस्तऐवज हाती लागले आहेत. जे बनावट मंत्रालयातून ज्या बनावट शालार्थी आयडी बनवल्या आणि शालार्थ आयडी बनवण्यासाठी जे शासन स्तरावरचं पत्र या लोकांनी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी संस्था चालकांनी तयार करून घेतलं, ते पत्र बनावट पत्र ॲडपोस्ट मराठीच्या हाती लागलेलं आहेत आणि ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ते पत्र काय आहे, त्या पत्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने बोगस शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षकांच्या भरत्या करण्यात आल्या याचं उदाहरण सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक नुकतंच प्रकरण बाहेर आले आहे याच पद्धतीचं, जे गोंदिया जिल्ह्यातील आहे. गोंदियामधील आमगाव तालुक्यामध्ये एक संस्था आहे, भवभूती नावाची संस्था. भवभूती शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये 3 शाळा येतात. त्यामध्ये आदर्श विद्यालय आमगाव, रामकृष्ण विद्यालय कुराडी तालुका गोरेगाव, रवींद्र विद्यालय चोपा तालुका गोरेगाव अशा त्या 3 शाळा आहेत. या 3 शाळांमध्ये 8 शिक्षकांच्या भरतीचं हे प्रकरण आहे आणि हे 8 शिक्षक बोगस पद्धतीने लागल्याचा आरोप त्या ठिकाणी होत आहे. हा आरोप तेथील माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी केला आहे आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची सुद्धा मागणी केली होती. हा प्रकार काय झाला तर या संस्था चालकांनी या 8 शिक्षक जे काही घेतले आहेत तर त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या तुकड्यांवर शिक्षक काम करत होते. अनुदानित आणि विनाअनुदानित अशी ती शाळा होती. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानावर आणण्यासाठी, त्यांचं शिफ्टिंग करण्यासाठीचा त्यांनी प्रयत्न केला. 2006 ते 2022 पर्यंत सेवा अधिनियमामध्ये हा प्रकार बसत नाही असा कुठलाही कायदा किंवा परिपत्रक शासनाचं नव्हतं, तरी सुद्धा सेवा अधिनियमामध्ये बदल करून यांनी मंत्रालय स्तरावरून डुप्लिकेट आणि बोगस प्रमाणपत्र बनवलं आणि ते बोगस प्रमाणपत्र शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं. शिक्षण अधिकाऱ्यांकडून ते पत्र शिक्षक व उपसंचालकांकडे गेलं आणि त्यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आणि त्यांची आयडी तयार करून त्यांना विना अनुदानित शाळेच्या तुकडीवरून त्यांना अनुदानित शाळेवर शिफ्टिंग करण्यात आलं. त्याच ठिकाणी असे 8 लोक होते. हे जे बोगस प्रमाणपत्र आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे बोगस प्रमाणपत्र आहे, हे बोगस प्रमाणपत्र आहे जे त्यांनी तयार करून मंत्रालय स्तरावरून शिक्षणाधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे. हे दुसरं आहे जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय त्यांनी दाखवलेला आहे की या निर्णयातून तुम्हाला शिक्षक घेता येते असं या ठिकाणी दाखवलं आहे. सही आहे, महाराष्ट्र शासन वगैरे सर्व तो मजकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी त्यांनी वर्ग 6 ते 8 साठी, वर्ग 2 9 ते 10 खालील रिक्त जागांसाठी पद भरण्यासाठी संदर्भातला हा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव त्यांनी शासनाकडे सबमिट केला आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना आता त्या नेमणुकीसंदर्भात परवानगी द्यावी असं ते महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. हे बोगस पत्र त्यांनी तयार केलं आणि 2017 पासून हे शिक्षक त्या ठिकाणी रुजू झाले. 2017 पासून तर आतापर्यंत या शिक्षकांचं वेतन या सगळ्या लोकांनी हडप केलं म्हणा किंवा त्यांनी त्या शिक्षकांना मिळून दिलं. त्यांचे जे काही त्या ठिकाणी ठरलं असेल, परंतु चर्चा आहे की संस्था चालकांनी सुद्धा यामध्ये त्यांनी मनमानी कारभार केलेला आहे. आणि असा आरोप सुद्धा, सविस्तर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी केला आहे. आमच्यापर्यंत सुद्धा हे डॉक्युमेंट त्यांनी पोहोचवले आहेत. त्यानंतर याच प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग होता, ज्यांना शिक्षक उपसंचालकांना अटक करण्यात आली, ते म्हणजे उल्हास नरड
उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे आणि उल्हास नरड यांनीच याच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या तक्रारीवरून आणि त्यांचे आदेश करा, जे काही बोगस प्रक्रिया त्या ठिकाणी झाली आहे आणि त्यासाठी एक समिती तयार करण्यात आली 4 ते 5 लोकांची आणि या समितीचा अध्यक्ष स्वतः उल्हास नरड होते आणि त्याच प्रकरणामध्ये नंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनाच अटक झाली. म्हणजे समितीचा अध्यक्ष आरोपी त्यांनाच अध्यक्ष बनवल्या जाते, ते स्वतःच अध्यक्ष बनतात आणि आरोपी पण तेच असतात. अशी एकंदरीत सगळं शिक्षण खात्यामध्ये गोलमाल या प्रकरणामध्ये आहेत. आता हा फॉर्मॅट फक्त एका शाळेचा झालेला आहे, जो सविस्तर म्हणजे तुम्हाला आम्ही बनावट कागदपत्र दाखवून शासन स्तरावरचे सगळे आणि प्रस्ताव दाखवून तुम्हाला हे सांगितलं आहे एका शाळेचं आहे. असे असंख्य शाळा नागपूर जिल्हाच नाही, नागपूर विभागच नाही, तर महाराष्ट्र शासनामध्ये आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं बोगस पद्धतीनं कागदपत्र सादर करून बनावट बोगस शिक्षक आपल्या शाळेमध्ये नेमले आणि त्यांचे वेतन बऱ्याच वर्षापासून ते घेत आहे. आणि उल्हास नरड यांनी जी समिती नेमली होती त्याच्यामध्ये स्वतःच अध्यक्ष होते आणि त्यांनी आदेश दिला होता, परंतु आता स्वतः त्यांनाच अटक झालेली आहे. दुसरं महत्वाचं अपडेट असं आहे की अनेक अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांचे नाव आले आहेत त्यांचे अरेस्ट झाले आहेत, परंतु 2016, 2017, 2018 या कालावधीमध्ये जे अधिकारी आपापल्या कार्यालयामध्ये होते आणि त्या दरम्यान हा जो घोटाळा झालेला आहे आणि ते आज वेगवेगळ्या पदावर जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आता 2-3 दिवसापासून सुट्टी घेतली आहे. ते रजेवर गेलेले आहेत, त्यांनी सुट्ट्या टाकलेल्या आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा आता कुठेतरी चौकशी फेऱ्यामध्ये आपण अडकू का, चौकशी आपल्यापर्यंत येईल का, या धास्तीपोटी त्यांनी आता सुट्ट्या टाकलेल्या आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण अधिकारी संजय डोरलीकर जे आता नागपूरला आहेत त्यांनी सुट्टी टाकली आहेत. विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव जे तेव्हाचे झेडपी माध्यमिक शिक्षणाधिकारी होते रवींद्र काटोलकर यांनी सुद्धा सुट्टी टाकली आहेत. ते सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये हजर नाही आहे. आता अधिकारी सुट्टीवर गेलेले आहेत, काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. काही जे शिक्षण संस्था चालक आहेत, एका मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहेत. परंतु ज्यांच्या आशीर्वादानं हा पूर्ण खेळ झाला आहे, ज्या शिक्षण संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत आणि ज्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळं अधिकारी सुद्धा त्यांच्या दबावाला बळी पडले आणि त्यांनी कुठेतरी आदेश दिले असतील, सह्या केल्या असतील, असे राजकीय अधिकारी, राजकीय नेते, शिक्षण सम्राट या प्रकरणामध्ये कसे अडकणार, कधी अडकणार, त्यांना पुढे आणणार आहात की नाही. आणि हे जे राजकीय नेते आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्या सगळ्या ज्या ज्या शाळेमध्ये हे घोटाळा झाला आणि ती शाळा कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंधित आहे याची यादी सुद्धा आमच्याकडे लवकरच येणार आहे. ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. कुठले शिक्षक या भरतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियुक्त झालेत त्याची सुद्धा यादी फिरत आहेत. जवळपास 1000च्या वरती ते शिक्षक आहेत, परंतु अजूनही त्या यादीला किंवा ते जे नाव आहेत त्याला शासनाची म्हणा किंवा पोलीस विभागाची चौकशीतून अजूनही निष्पन्न झालं नाही की हेच ते आहेत. त्यावर अजून सरकारी ठपका बसायचा आहे, म्हणून ती यादी सुद्धा आम्ही अद्याप पुढे आणलेली नाही. ती यादी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जर विद्यार्थी डीएड बीएड करून ते आपला अभ्यास करतात, टीईटीची परीक्षा देतात, टीईटी मध्ये पास होतात, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, त्यानंतर ते पवित्र पोर्टलवर नोंदणी करतात आणि इंटरव्ह्यू देतात, परीक्षा पास होतात. परंतु जर का अशा पद्धतीनं भरत्या होत असतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर का विद्यार्थी आपला अभ्यास करून परीक्षेला बसत असतील, त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न असेल आणि कायद्याच्या प्रक्रियेतून पुढे जाऊन जर का त्यांना न्याय मिळत नसेल आणि अशा पद्धतीनं बोगस भरत्या होत असतील तर त्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. आणि हा अन्याय त्यांच्यावरचा दूर कसा होईल, कारण घोटाळे होत राहणार आहे, चौकशी होत राहणार आहेत, परंतु ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय कसा मिळणार हा या ठिकाणचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हे प्रकरण आम्ही सुद्धा ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून लावून धरणार आहेत. प्रत्येक वेळी जे काही नवीन अपडेट्स येईल ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळं तुम्ही ॲटपोस्ट मराठी बघत राहा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.